आता पाहूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यात महायुतीचं जागावाटप पूर्ण, भाजपच्या पारड्यात पालघरसह 28 जागा, शिवसेना शिंदे गटाला 15 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा, परभणीची 1 जागा रासपला। संजय निरुपम लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार, निरुपम यांच्या बाळासाहेब भवनातील हजेरीवर मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। राहुल शेवाळे, यामिनी जाधव, रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघाचा शिंदेंकडून आढावा। संजय निरुपम यांची बाळासाहेब भवनात हजेरी, लोकसभा रणनीती संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती। एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 2 दिवसात सर्व कार्यकर्त्यांसमवेत पक्षप्रवेश करणार, निरुपमांची प्रतिक्रिया। शरद पवारांना मी दैवत मानायचो, मात्र आता मी वेगळा मार्ग निवडला आहे, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। दैवत्व देणारेच घात करतात, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर घणाघात, तर दैवत कुणी बदलत नसतं, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। ईडीची नोटीस आल्यावर अजित पवारांनी दैवत बदललं, संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल। 17 वर्ष एकत्र काम केलं तेव्हा माझ्यातील गुण दिसले नाही का, सुप्रिया सुळेंचा सवाल, तर आमच्या डोक्यात प्रकाश पाडायला 17 वर्ष लागली, अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना उत्तर। मोदी सरकार नाही, गजनी सरकार। 2014ला काय बोललं ते 2019ला आठवत नाही, 19ला काय बोललं 24ला आठवत नाही, नंतर लोकच तुम्हाला विसरून जातील, ठाकरेंचा घणाघात। खुर्चीसाठी उद्धवजी काँग्रेसच्या पंजाला मतदान करणार, बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल, मुंबईतील मेळाव्यातून फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल।